विधान परिषदेतून मोठी अपडेट येते। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा असं आदेश नीलम गोरेंनी दिलेले आहेत। मंत्री उदय सामंतांना उपसभापती नीलम गोरेंनी हे आदेश दिलेत। मंत्री शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर नीलम गोरेंनी हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। मात्र याच मुद्द्यावरून जयकुमार गोरे यांनी काहीसा आक्षेप घेतलेला आहे। आमचं म्हणणं सविस्तर ऐकल्याशिवाय थेट निलंबनाचे आदेश कसे जारी करता असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सभागृहातच या मुद्द्यावरून जोरदार झुंपल्याचं चित्र आज विधान परिषदेत पाहायला मिळतंय। साताऱ्यात घडलेला हा सगळा प्रकार निंदनीय असल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय। ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या प्रकरणी नेमके काय आदेश दिलेत आपण पाहूयात। पहिला आदेश, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांना निलंबित करा। दुसरा आदेश, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही हे द्यावेत किंवा ते सुरक्षित ठेवावेत। आणि तिसरा महत्त्वाचा आदेश, विभागीय आयुक्तांनी यात स्वतः लक्ष घालावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।